हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी करणार आहे झिंगी बटाट्याची रस्सा भाजी। तर त्यासाठी मी ते झिंगी घेतलेली आहे, तर ती कशी साफ करायची तुम्ही पाहू शकता। मी व्हिडिओमध्ये ते पूर्ण घेतलेलं आहे। तिचं पुढचं तोंड काढायचं आहे आणि तिचे छोटे छोटे जे पाय असतात ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला झिंगी आधी स्वच्छ करून घ्यायची आहे। तर पाहू शकता मी ते स्वच्छ करत आहे। त्याचे मुंडके आणि पाय कसे काढायचे ते सुद्धा तुम्हाला पूर्ण दाखवले आहे। तर काही जणांना माहीत नाही की झिंगीची भाजी कशी करतात, म्हणून मी हे पूर्ण दाखवलं आहे साफ करतानाचं। तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे, म्हणजे खाताना आपल्याला त्याचे पायाचे जे काटे वगैरे असतात ना ते टोचत नाही, त्यामुळे आपल्याला ते पाय वगैरे सगळे काढून घ्यायचे असतात। तर इथे आता माझं सगळं व्यवस्थित साफ करून झालेली आहे झिंगी। पाहू शकता तुम्ही एकीकडे मी आणि किती घाण निघाली आहे पाहू शकता तुम्ही। मुंडके पाय बरोबरीने निघालेला आहे। तर आता आपली झिंगी झालेली आहे, सोलून वगैरे सगळं स्वच्छ करून इकडे बटाटा कट करून ठेवलेला आहे। आणि आपल्याला भाजीला जे जे साहित्य लागणार ते आपण घेतलं आहे। आलू लसूणचं पेस्ट घेतलेली आहे, कांदा टमॅटो कापून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे। आणि आता इथे मी कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये आता तेल घालून घेतलेलं आहे। तेल तापताच मी लगेच त्याच्यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे। कांदा आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा परतत आला की आपल्याला त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आणि इकडे मी दुसरी कढई ठेवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी आता ही झिंगी व्यवस्थित अशी भाजून घेत आहे। तर इथे कांद्यामध्ये मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातली आहे आणि व्यवस्थित अशी आपल्याला पेस्ट कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे, कारण आलं लसूणचा कच्चा वास असतो तो जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित अशी आलं लसूण पेस्ट परतून घ्यायची आहे। तर इकडे एकीकडे मी भाजीसाठी मसाला तयार करते आणि एकीकडे आपली झिंगीसुद्धा भाजून घेत आहे। तर आता मी टॅमॅटो घालून घेतला आहे आणि टॅमॅटो घातल्यानंतर लवकर मॅश व्हावा म्हणून त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे, जेणेकरून आपला टॅमॅटो लवकर सॉफ्ट होईल। तर पाहू शकता आता आपला टॅमॅटो पण इथे सॉफ्ट झालेला आहे। तर मी इथे धना पावडर घातलेली आहे, हळद घातली आहे, घरचा मसाला घातलेला आहे। व्यवस्थित सगळे मसाले मी तेलामध्ये कांद्यामध्ये असे व्यवस्थित परतून घेतलेले आहे। पाहू शकता तुम्ही मसाले छान आपले व्यवस्थित परतून झाले। थोडंसं पाणी घातलेलं आहे कच्चापणा जाण्यासाठी आपल्या मसाल्यांचा, कारण मी वाटण घातलेलं नाही आहे इथे। तुम्ही पाहू शकता बिना वाटणाची भाजी आहे ही। आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा मसाल्यामध्ये घालून घेतलेली आहे। आता आपला मसाला पण छान परतलेला आहे। तर आता आपली झिंगीसुद्धा भाजून झाली, आता ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आणि इकडा मसालासुद्धा आपला व्यवस्थित परतला गेला आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये झिंगी स्वच्छ धुतलेली घालून घेऊया आणि त्याचबरोबर आपला बटाटासुद्धा घालून घेऊया। आता आपल्याला व्यवस्थित बटाटा झिंगी मसाल्यामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं आपण पाणी घालायचं आहे। तर मला रस्सा भाजी करायची आहे भाकरीसोबत खायला, म्हणून मी आता अंदाजाने पाणी घालून घेत आहे। तर पाहू शकता व्यवस्थित आपलं परतून झालं आहे बटाटा झिंगी। आता पाणी घालून घेत आहे, झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनटं भाजी शिजून घ्यायची आहे। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? तर रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटही करायला विसरू नका। तर पाहू शकता इथे आपला बटाटा व्यवस्थित असा शिजला आहे आणि भाजीसुद्धा आपली छान तयार झालेली आहे। तर पाहू शकता इथे कलर किती छान आला आहे भाजीचा। तर चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओ।